नमस्कार, मी तुमची होस्ट गोल्डी। आज आपण एक जी रेसिपी बघणार आहोत ती आहे ओडिशा स्ट्रीट फूड। दही भल्ला, घुगनी आणि बटाट्याची भाजी। या भाजीला आलूदम असं म्हटलं जातं। म्हणजे आजची रेसिपी आहे घुगनी, दही भल्ला और आलूदम। तर चला आपण आता स्वयंपाकघरात जाऊन सारं साहित्य पाहूया। यासाठी आपल्याला बरंचसं साहित्य लागतंय। आधी तर त्या दही भल्ला आलूदमवर टाकायला ही हिरवी चटणी आणि ही लाल चटणी आणि शेव। त्यानंतर मी ही थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि हा कांदा बारीक चिरून घेतलाय। त्यामुळे या चार गोष्टी आहेत। बाकीच्या गोष्टी साध्या आहेत। आलूदमला फोडणी देण्यासाठी ही मी चटणी करून घेतली, हिरवी चटणी। हिरव्या चटणीमध्ये लसूण, थोडंसं खोबरं, हिरवी मिरची, कोथिंबीर, मीठ आणि ही चटणी भरपूर लागते। त्यानंतर ही मोहरी, हळद, लाल तिखट, हिंग, मीठ, धण्याची पावडर, जिऱ्याची पावडर आणि हा मसाला। ही शेव मी सजावटीसाठी घेतली आहे। आता हा थोडासा रवा। या दही भल्ल्यासाठी आपण उडदाची डाळ आणि हे दही मी तयार करून घेतलं आहे, साखर, मीठ आणि काळं मीठ टाकून। त्यामुळे हे दही आता इथे बाजूला ठेवूया। आणि हे साहित्यामध्ये उडदाची डाळ मी दाखवली आहे तुम्हाला। या उडदाची डाळ मी सकाळी भिजत घातली होती आणि अगदी घट्ट दळून घ्यायची ही। तर आता मी याच्यामध्ये हा 2 चमचे फक्त रवा टाकून ही जी डाळ आहे ही फेटून घेणार आहे। या डाळीमध्ये वडे करताना आपण हा इनो टाकणार आहोत आणि इनो टाकून आपला वडा फुलवला की आपण या कढईमध्ये मी पाणी ठेवलेलं आहे आणि या पाण्यावर आता याला आपण या ताटलीला मी ग्रीस करून घेते। याच्यावर आपण ते वडे ठेवूया शिजण्यासाठी। आणि मग ही कढई आपण दुसऱ्या गॅसवर ठेवून आपले हे जे आलू आहेत हे बटाटे उकडून मोठे मोठे मी करून घेतले। सगळ्यात आधी आपण आता ही आलूदमची भाजी करण्याच्या आधी हा जो माझा आपण जी ही उडदाची डाळ घेतली होती हिला आपण फेटून घेऊया। आता मी उडदाची डाळ फेटते आणि मग तुम्हाला दाखवते पुढची रेसिपी। आता हे मी चांगलं फेटून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला थोडंसं आलं टाकायचं आहे। आता आलं माझ्याकडे वाळलेलं आलं आहे, हे थोडंसं आलं मी यामध्ये टाकत आहे आणि थोडंसं मीठ। मीठ आणि आलं टाकून हे छानपैकी आता एकदा मिसळून घेऊया। हे छान आपलं फेटलं गेलेलं आहे आणि आता याला मी झाकून ठेवते। 5-10 मिनिटाकरता याला आपण झाकून ठेवणार आहोत। आणि आता या कढईतलं पाणी हे इकडे गरम करायला ठेवते मी। आता आपण आलूदमची भाजी करून घेऊया। त्यासाठी कढई ठेवलेली आहे गॅसवर। आलूदमची भाजी घालूनच हा दही भल्ला खाल्ला जातो आणि हे स्ट्रीट फूड। याच्यात मी 2 चमचे तेल घातलेलं आहे। आलूदम दही भल्ला म्हणूनच ओळखलं जातं। आपलं हे तेल तापलं की त्यामध्ये आपण मोहरी टाकणार आहोत। वेगवेगळ्या पद्धतीने हा दही भल्ला केला जातो। मी हा जो दही भल्ला आहे हा उकडून करणार आहे। मी हा तळून करत नाही आहे। तळून दही भल्ला म्हणजे तळूनच केला जातो, पण मी तळण्याच्या ऐवजी मी त्याला त्या पाण्यात उकडवणार आहे। तर आणि मग उकडवलेला दही भल्ला कसा होतो ते मी तुम्हाला दाखवते। म्हणजे तेल कमी लागतं त्याला, त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीने हे केलं जातं। मी आता यामध्ये मोहरी टाकली आहे। मोहरी फुटायला वेळ घेईल। मोहरी फुटली की आपण त्यामध्ये हिंग, हळद आणि ही चटणी टाकून घेणार आहोत। हिरवी चटणीचं महत्त्व याच्यात फार असतं।
सगळ्यात शेवटी हळद आणि लाल तिखट, त्यानंतर भाजलेली जिरा पावडर, धणे पावडर हे सगळं एकत्र करून घेते आता. आणि हा मसाला आहे, हे सगळं एकत्र करून घेतलेलं आहे. आपली मोहरी छान कडकडून फुटली. आता यामध्ये मी हिंग टाकलं आहे आणि ही थोडीशी हळद पण टाकली. आता ही जी हिरवी चटणी आहे ही आपण टाकतो याच्यात. छान या चटणीला आता इथे तेल सुटलंय, पण तरी सुद्धा ती खाली लागू नये म्हणून आपण थोडंसं पाणी एक चमचाभर यात टाकणार आहोत. आता यामध्ये आपण हा कांदा टाकून घेतोय. कांदा भरपूर लागतो याला. आणि आता हा कांदा या चटणीमध्ये होईपर्यंत आपण म्हणजे शिजेपर्यंत आपण वाट बघणार आहोत. थोडासा गॅस मोठा करते आहे आणि आता ही चटणी होण्यासाठी त्या कढईवर थोडंसं मी झाकण ठेवते. सगळ्यात शेवटी आपण याच्यामध्ये इनो घालणार आहोत आपल्या उडदाच्या पिठामध्ये, म्हणजे आपलं दही भल्ल्याचं पीठ तयार होईल. आता ही चटणी शिजेस्तोवर आपण वाट बघूया. आता तुम्ही पाहू शकता पूर्ण कढईमध्ये तेल छान सुटलं आहे. हे सारे मसाले आपण यात टाकलेले आहेत. हे लाल तिखटही आपण यात टाकतो आहे. आणि आता आपण आपला हा बटाटा यामध्ये टाकून घ्यायचा. आता हे सगळं आपल्याला छान मिसळून घ्यायचं. यात अजून आपण मीठ टाकलेलं नाही आहे. आणि थोडंसं पाणी टाकून आपल्याला हा बटाटा मीठ आणि पाणी टाकून आता शिजवून घ्यायचा आहे. आता यात आपण थोडंसं पाणी टाकूया. आपला आलूदम आता छान शिजतोय इथे. याच्यावर आपण झाकण ठेवून देऊ. मी आता हे ताट उचलून ठेवते. आणि आता आपण काय करणार आहोत, हे जे आपलं पीठ आपण घेतलं होतं उडदाच्या डाळीचं, हा आलूदमची कढई मी दुसऱ्या गॅसवर शिफ्ट करते. कारण आपली आलूदम झालेली आहे, तयार झाली आहे. तिला फक्त एक उकळी आणायची आहे. त्यामुळे हिला दुसऱ्या गॅसवर शिफ्ट करू, उकळी आणून घेऊया. आणि इथे ही कढई ठेवून मी गॅस मोठा करते आहे. आणि या प्लेटला मी तेल लावून घेते. तळण्यापेक्षा हा एक कार्यक्रम बरा असतो. आपण जास्त करणार नाही आहोत. यामध्ये आता मी हे इनो टाकून घेतलाय. जास्त पीठ नसल्यामुळे मी अर्धच इनो टाकलेला आहे याच्यामध्ये. आणि इनोला आपल्याला ॲक्टिव्ह करण्यासाठी त्याच्यामध्ये मी हे पाणी टाकलं. आणि आता हे आपण छान हाताने मिक्स करून घेऊया.
यामध्ये मीठ आणि आलं मी आधीच टाकलं होतं. आता हा भल्ला आपण छोट्या साईजचा करायचा आहे. खूप मोठ्या साईजचा भल्ला आपल्याला इथे करायचा नाही आहे. त्यामुळे मी याच्यावर हा भल्ला टाकते. भल्ल्याला मधून छिद्र न करता मी हा साधा भल्ला करते आहे. जशी इडली फुगते तसं हे होतं. थोडंसं हे फुलतं पीठ. आपल्याला 4 ते 5 भल्ले करून घ्यायचे. आता याच्यावर मी झाकण ठेवते आणि साधारणपणे 5 ते 10 मिनिट यांना फुलायला वेळ लागतो. झालं की तुम्हाला दाखवते. आता मी गरम पाणी करून घेतलंय. गरम पाण्यामध्ये मीठ आणि थोडासा हिंग टाकलेला आहे. आणि आता हे आपले जे आपण जो दही भल्ला इथे उकडायला ठेवला होता तो झाला. उकडून दही वडे करतात त्या पद्धतीने मी याचा उपयोग केला. आता हे आपण पाहूया. त्याला छान वरती छिद्र पडलेलं आहे. म्हणजे आपला हा दही वडा छान झालेला आहे. थोडंसं त्याला आपण टोचून बघूया. मस्त हा दही वडा आता छान झाला आहे. याला आता आपण गरम पाण्यामध्ये टाकणार आहोत. तुम्ही बघू शकता मस्त जाळीदार दही वडा तयार झाला आहे. हा आता आपण पाण्यात टाकतोय. पाणी उकळवून घेतलं मी आणि मग त्यामध्ये मीठ आणि हिंग टाकला. हे जरा गरम आहे त्यामुळे काढायला त्रास होतोय. याच्यावर पुढचे दही वडे मी घालून घेते. आता याच्यावर आपण झाकण ठेवूया. म्हणजे हे छानपैकी पाण्यामध्ये एक 5 ते 10 मिनिट आपल्याला यांना ठेवायचं. आणि याच्यावरती मी हे बाकीचे पुढचे जे भल्ले आहे ते घालून घेते. छान जाळीदार हे झालेलं आहे. एक आपण मध्ये घालूया. वेगळा करता येतो नंतर. यावर परत झाकण ठेवून देते. गॅस मोठा केलेला आहे. दही भल्ल्यासाठी घुगनी केली जाते. घुगनी म्हणजे हा जो आपला पिवळा मटार असतो हा भिजवायचा आणि मीठ आणि आदल्या रात्री भिजवून दुसऱ्या दिवशी कुकरमध्ये मीठ, सोडा, हिंग, हळद घालून त्याला शिजवलं आणि त्याच्यावर फक्त तूप, जिरं आणि लाल तिखटाची फोडणी घातली. या घुगनीमध्ये कुठलेही मसाले घातल्या जात नाही. त्यामुळे माझी घुगनी तयार आहे. आत्ता फक्त आपल्याला सर्व्हिंग करावं लागेल, पण ते वडे मुरेस्तोवर आपल्याला थांबायचं आहे. हा जो आपण दही तयार केलेला आहे या दह्यामध्ये आपण दह्याचा किंवा ताकाचा मसाला जो तयार करून घेतला होता तो आपण टाकणार आहोत. हा ताकाचा मसाला जो आहे तो मी याच्यामध्ये आता टाकते. याची रेसिपी मी उन्हाळ्यात टाकली होती. ती रेसिपी मी आता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकणार आहे. याला आता छान हलवून घेते. म्हणजे याच्यामध्ये काळं मीठ, साधं मीठ, आल्याची पावडर सारंच असतं. याच्यावर फोडणी पण देतात, पण मी फोडणी देणार नाही आहे. शक्यतो तेल वापरायचं नाही असं. त्यामुळे मी थोडंसं हे पण उकडवून घेतलं आणि याला पण छानपैकी मसाला टाकला. आता आपण ते वडे मुरेस्तोवर वाट बघूया. आता तुम्ही पाहू शकता हा वडा पाण्यामध्ये मस्त मुरला आहे. आता हा वडा मी
दह्यात टाकते. तिथे पाण्यातच घातलेले असतात वडे. कस्टमर जेव्हा येतात तेव्हा त्यांना पाण्यातनं वडे पिळून दह्यात टाकले जातात. तर आपल्या वड्यांना आता पिळायची काही आवश्यकता नाही. आपण खूप वेळ काही यांना मुरवलं नाही आहे, पण हे दह्यात मुरायला यांना वेळ लागेल. त्यामुळे मी आता थोड्या वेळ यांना दह्यात मुरत ठेवते आणि त्यानंतर आपण त्याचं सर्व्हिंग करूया. हे दह्यात मुरले की ही घुगनी, त्यानंतर दहीवडा घुगनी आणि आपली बटाट्याची भाजी जी आपण केली आहे आलू दम, ती पहा. कारण खूप याला जास्त हे करता येत नाही. जास्त याला असं पिळलं तर याचा चुरा होऊन जातो, कारण आपले वडे छान असे पोकळ झालेले आहेत. आता हा वडा असा सर्व केला जातो. आता यावर टाकली जाते घुगनी. घुगणी घातल्यानंतर घुगणीवर हा आलू दम आपण ठेवतो आहे. यावर आता कांदा, त्यानंतर चिंचेची चटणी, हिरवी चटणी, आणि शेव. थोडीशी कोथिंबीर, हिरवी कोथिंबीर थोडी, जास्त नाही घालत आहे मी. आणि आता हा आपला दही भल्ला, घुगनी आणि आलू दमची रेसिपी तयार झाली आहे. तुम्हाला असं हे ओडिसा स्ट्रीट फूड कसं वाटलं ते मला जरूर कळवा. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर जरूर लाईक, सबस्क्राईब, शेअर आणि कमेंट जरूर करा. तुमचे खूप धन्यवाद. माझा नेहमीचा फंडा, बनवा, खा, खिलवा. तुमच्या गोल्डीला चांगल्या कमेंट्स पास करा. तुम्ही पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद.